नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा झटपट असा बनणारा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी इथे 1 वाटीला थोडं कमी घेतलं आहे. त्यात आपल्याला ओवा चोळून टाकायचा आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि जसं आपण पोळीसाठी डो लावतो तसा डो बनवून घ्यायचा आहे. कणिक मळून घ्यायची आपल्याला. जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. जशी आपण पोळी बनवतो त्याच पद्धतीने बनवायची कणिक. मस्त मऊ अशी मळून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी करून मळायची आहे. मस्त बघू शकता. मस्त कणिक मळून झाली आपली. आता थोडंसं वरून तेल टाकायचं आणि तिला पुन्हा मऊ करून घ्यायची. म्हणजे ती हाताला लटकणार नाही आणि प्लेटला सुद्धा लटकणार नाही. 10 मिनिटासाठी आपल्याला कणिक बाजूला ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रोसेसला सुरुवात करायची आहे. मस्त आता हा गोळा बाजूला ठेवून द्यायचा आहे आपल्याला. बघू शकता मस्त मऊ असा गोळा बनवून तयार झालेला आहे. एक गाजर घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून मस्त किसून टाकायचं आहे त्याला बारीक असं. बघू शकता पटकन किसून होतं, अजिबात वेळ लागत नाही. मस्त. तुम्हाला याच्यात जर का अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. तुम्ही यामध्ये बटाटा किसून टाकू शकता, कोबी किसून टाकू शकता. जर का अजून हेल्दी बनवायचं असेल तर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा, एक मिरची टाकायची आहे, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे थोडेसे पानं टाकायची, जास्त नाही. आणि अर्धा टमाटा मी इथे टाकलेला आहे. टोमॅटो जास्त नाही टाकायचा आहे. बडीशेप, लाल तिखट टाकायचं आहे. मिरचीसुद्धा टाकली म्हणून लाल तिखट आपल्याला कमी टाकायचं आहे. कलरसाठी थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण कणिकमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे म्हणून यात मीठ टाकताना थोडासा हात कमी करायचा. वरून चाट मसाला टाकतो आहे. चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून भाज्यांमध्ये मीठ घालताना थोडंसं कमी घालायचं आहे. सगळ्या भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहे मस्त. बघू शकता अशा पद्धतीने. आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. जो आपण डो बनवला होता त्या डोला घ्यायचा, त्याच्यातून थोडे थोडे असे गोळे करून घ्यायचे. पुरीला जेवढे गोळे घेतो आपण तेवढे. आणि त्याच्या पुऱ्याच लाटायच्या आहे आपल्याला. पुरीच्या आकाराची एवढी पोळी लाटायची आहे. थोडीशी मोठी झाली काही हरकत नाही आणि वाकडी तिकडीही झाली तरी काही हरकत नाही. सहसा गोल लाटली तर चांगलं आहे. दिसताना व्यवस्थित दिसतं आणि खायलासुद्धा व्यवस्थित लागतं. बघू शकता मी इथे 2 पुऱ्या लाटून दाखवते आहे. आणि आता आपल्याला त्याच पुऱ्यांमध्ये सारणसुद्धा भरायचं आहे, जे आपण बनवून ठेवलेलं आहे तेच. पुऱ्या लाटताना थोड्या थिक ठेवायच्या आहे, जाडसर ठेवायच्या आहे, जास्त पातळ नाही करायच्या आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या. आणि आता जे सारण आपण घेतलं आहे बनवलं आहे तेच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला पातळ पसरवायचं आहे मस्त. पूर्ण पुरीवर पसरवायचं आहे त्याला, जेणेकरून नुसती पोळी लागणार नाही. मस्त. आता वरून दुसरी पुरी आपण झाकायची आहे. अशा पद्धतीने तिला पॅक करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने दाबायचं आहे, पटकन चिटकून जाते. जास्त काही पाणी वगैरे लावायची गरज नसते. दोघं बाजूने आलटून पलटून दोघं किनारे दाबून घ्यायचे आहेत. काठ मोकळे नको व्हायला, नाहीतर सारण बाहेर निघेल.
सहसा सारण बाहेर निघत नाही, तरीसुद्धा थोडंसं व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त आता आपले दोघं पुऱ्यांमध्ये सारण भरून झालेलं आहे. आता आपण साईडला ठेवून देऊ त्यालासुद्धा. गॅसवर पॅन ठेवायचं किंवा तवा ठेवायचा, त्यावर थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकायचं आणि पूर्ण तवा ग्रीस करून घ्यायचा आहे. आणि जे सारण आपण भरलेलं आहे किंवा जी पुरी आहे ती तव्यावर टाकायची आणि दोघं बाजूने मस्त शेलो फ्राय करायची. तिला मस्त अशी खरपूस शेकून घ्यायची. इतकी चविष्ट अशी बनवून तयार होते. तुम्ही हा पराठा म्हणू शकता किंवा कुठलाही नाश्ता म्हणू शकता. लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळी खाण्यासाठी, दुपारच्या भुकेसाठी केव्हाही बनवून खाऊ शकता. इतका इझी आहे, पटकन बनवून तयार होतो आणि हेल्दी आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला काय असतं, टिफिनमध्ये हेल्दी नाश्ता द्यायचा असतो. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघू शकता किती मस्त असा क्रिस्पी नाश्ता बनवून तयार झालेला आहे. मस्त तिघं पराठे मस्त शेकून झालेले आहेत आपले. खायला अगदी खरपूस मस्त असा पराठा बनवून तयार होतो. थँक्यू.